तारक मेहता का उल्टा चष्मा। चला तर या, आता हे पाहायचंय की बॉल महाराज आता कोणाला पाठवतायत ते। बापूजी, नाही नाही बापूजी, ते मी ते आशीर्वाद घ्यायला आलो होतो। यशस्वी बापूजी जय जिनेंद्र। आजोबा एक मिनिट, मला आशीर्वाद द्या। मम्मी मला आशीर्वाद द्या। हो बाळा। पप्पा आशीर्वाद द्या। अरे बेटा, आशीर्वाद मागून तर तू मला धर्म संकटात टाकलं। का पप्पा? जिंकण्याचा आशीर्वाद जर मी तुला दिला तर मी माझ्या कॅप्टन होण्याच्या कर्तव्याची उपेक्षा करेन। जा जा हा। असा आशीर्वाद तर नाही देऊ शकत, कारण शेवटी हा माझा मुलगा आहे। मुलगा आहे बरोबर। मग आता हे मी तुम्हालाच विचारणार होतो बापूजी की आता। अरे देवावर सोडून दे, तसंही हरणार कोण जिंकणार कोण ते तोच ठरवणार आहे। बापूजी पोपटलालजी, किती सुंदर आणि पवित्र दृश्य आहे हे। मिस चेरी, हीच तर आहे गोकुळधामची खासियत आणि खरी ओळख। एकाच कुटुंबातले सदस्य दोन वेगवेगळ्या टीम मध्ये विभागले, पण त्यांचे संस्कार मुळीच नाही विखुरले। कम ऑन कम ऑन। काय करू? टप्पूच्या समोर दयाला बॉलिंग देऊ? नाही नाही, दया तर माझा हुकमाचा एक्का आहे, तिला तर मी योग्य वेळी बॉलिंग देईन, तेच ठीक आहे। कॅप्टन जेठालाल द्विधा मनस्थितीत आहेत की मॅचची पहिली ओव्हर कोणाला द्यावी, कारण समोर ओपनिंग बॅट्समन आहे टप्पू। मला माहितीये पहिली ओव्हर ते कोणाला देतील। कोणाला? दया वहिनींना। बघा बघाच तुम्ही। आणि जेठालालने निर्णय घेतलेला आहे आणि पहिल्या ओव्हर साठी बोलवत आहेत गोली। गोलीला कॅप्टन आहेत ना, त्यामुळे। येस कॅप्टन। गोलिंगा है गोलिंगा। गोली, तू रोज टप्पू सोबत खेळतो आणि तुला त्याच्या बॅटिंग मध्ये काही कमजोरी आहे ते ठाऊक आहे बरोबर? अंकल अंकल कॅप्टन, टप्पूच्या बॅटिंग मध्ये कोणतीच कमजोरी नाहीये, क्रिकेटच त्याची कमजोरी आहे। आता डायलॉग नको मारू, स्टंपवर सरळ बॉल मार। समजलो। कॅप्टन मी कसा दिसतो? बॉल दे, बॉल दे। तुमच्याच जवळ आहे। तू कुठं निघाला होतास? सॉरी, बॉल प्लीज। ट्राय करतो। बॅट्समन कुठे? जरा वर करना, हे कुठून आणला आहेस हे जंगल? दिसला दिसला। रेडी। स्टंप। शाबास शाबास शाबास। कोहली अगदीच वेगळ्या स्टाईल मध्ये बॉलिंग साठी तयार आहे आणि त्याला बघून असं वाटतं असित भाऊ की बॅट्समनचं अवसान अगदी कळूनच जाईल। अगदी नक्कीच नक्कीच पोपटलाल, मलाही असं वाटतंय की कोहली एकदम भन्नाट मूड मध्ये आहे आणि मला नाही वाटत की तो बॅट्समनला जरा सुद्धा मोकळीक देईल। तर प्रेक्षकांच्या अपूर्व उत्साहात GPL 3च्या पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल टाकत आहे गोली टप्पूला। टप्पूने बॅट फिरवली आणि हे काय, बॉल हवेत उडालाय आणि आपण हे पाहतोय की टप्पूने षटकार ठोकला। सिक्सर मारलाय आणि मेहतांच्या महारथींचे खाते उघडले। नक्कीच, आणि म्हणूनच तुम्ही पाहू शकता की मेहताचे महारथींची टीम यावेळी किती आनंदित आहे आणि जेठाचे जाबाजची टीम टेन्शन मध्ये आली आहे। पहिल्याच बॉलवर शिक्षण? ट्राय तर केलं होतं ना अंकल। हे थोडं वर करना, दिसत नाहीये तुला कुठे बॉलिंग करतोयस? ते पुन्हा खाली खाली येतंय। तर काढून टाक ना ते बाबा। नाही नाही अंकल, ते माझं लुक आहे बॅट्समॅनला घाबरवण्यासाठी। कुठे घाबरला? तुझा बॅट्समॅन घाबरला, सिक्सर मारला। नक्की अंकल, हा बॉल ट्राय करतो। ओके ओके, कमॉन कमॉन गोली। काय झालं सगळं बोलणं, तुम्ही जागेवर चला, ठीक आहे? गोली बोलो। कमॉन गोली कमॉन। आणि कोहलीने टाकला हा बॉल आणि टप्पूने हळूच बॉल मारून बॉल मारला आणि दयावहिनीने पूर्ण केला आणि यासोबतच आपल्या पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलची समाप्ती। कमॉन गोली कमॉन। शाबास शाबास दया शाबास। या एका रन नंतर आता स्ट्राइक वर आहे सोडा किंग अब्दुल आणि पहिल्या ओव्हरचा चौथा बॉल टाकेल गोली अब्दुलला। अब्दुलने स्ट्रेट ड्राइव्ह मारला आणि हा मिळाला चौका। यस।
आणि यासोबतच महारथींच्या खात्यात 4 रन्सची वाढ झाली आहे. काही खाली फुकट काय जमिनीवर पडता तुम्ही? बॉल पकडा ना भाऊ. पकडतच होतो मी बॉलला, पण काय, पण शेवटच्या क्षणी कोणाची आठवण आली? काय झालं? बॉलवर दया आली काय? तुम्ही हे पाहू शकता की आता जेठा पकडतो. भाऊ अय्यर भाऊंवर थोडेसे नाराज दिसतात त्यांच्या खराब फिल्डिंगमुळे. अब्दुल, come on, Abdul. Come on. थँक्यू थँक्यू. कमॉन, काही हरकत नाही. कम ऑन बेबी. आणि आता गोली घेऊन आलाय 5वा बॉल अब्दुलला. अब्दुलने बॅट फिरवली आहे बागाकडे. बागाचं फिल्डिंग कडे मुळीच लक्ष नाहीये आणि यामुळे 2 रन घेतले टप्पू आणि अब्दुलने. अंकल लवकर बस 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 बस. लक्ष कुठे आहे तुझं? नाही तो बॉल एकदम फास्ट निघून आणि तू कोणाला बघत होतास तिथे? सॉरी शेठजी. व्हेरी गुड बागा, व्हेरी गुड. आणि याबरोबर मेहतांच्या महारथींचा स्कोर होत आहे 15 रन्स आणि कोणती विकेट नाही. कम ऑन आणि हा गोली आपल्या ओव्हरचा शेवटचा बॉल टाकतोय अब्दुलला आणि हा अब्दुल क्लीन बॉल. अब्दुलला कळलंच नाही की कधी बॉल बॅट खालून निघून गेला. हो नक्कीच. आणि मला असं वाटतंय की जेठाचे जाबाज आपल्या टीमचे मनोबल वाढवण्यासाठी या बॉलची फार गरज होती.